जे इंद्रजीत सावंत सोबत जे एक फोन कॉल झाला ज्यामध्ये प्रशांत कोरटकर यांचं नाव येत आहे, यामध्ये जे गुन्हा आहे ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये जे प्रशांत कोरटकर आहे त्यांनी अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय केला होता। त्या अँटिसिपेटरी बेलचे जे ऑर्डर आहे, कोर्टचं ऑर्डर आहे, त्यामध्ये त्यांना इंटरिम बेल मिळालेली आहे, फायनल बेल मिळालेली नाही आहे। आणि त्यामध्ये त्यांनी बेल कंडिशनमध्ये एक पॉईंट नंबर 5 मध्ये असं लिहिलं आहे की त्यांनी त्यांचे जे हँडसेट आहे आणि जे सिम कार्ड आहे, जे त्यांचे ज्या नंबरवरून कॉल आलेला होता त्या नंबरच्या हँडसेट आणि सिम कार्ड ते सायबर पोलीस स्टेशन नागपूरमध्ये जमा करतील असा कोर्टने निर्देश दिलेला आहे या ते बेल ऑर्डरवर। तर त्या अनुषंगाने जेव्हा ते येणार आहे, जमा करणार आहे, ते आम्ही घेऊ आणि त्यांना जे तपासी अधिकारी आहे त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये देऊ। प्रशांत कोरटकर किंवा त्यांचे कोणी नातेवाईक, फॅमिली मेंबर्स किंवा वकील या कोणामार्फतही या प्रोसेस बद्दल ते आपल्याकडे मोबाईल आणि सिम कार्ड देतील असं संपर्क साधण्यात आलाय का आतापर्यंत? आतापर्यंत ते आलेले नाही आहे। आम्ही आमची जी टीम आहे सायबर पोलिसांची त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, कारण आम्हाला पण हे ऑर्डर व्हॉट्सॲपवरून मिळालेलं आहे। तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जेव्हा ते येणार आहे त्यांच्याकडून तुम्ही पंचनामा करा आणि प्रॉपर पंचासमोर ते जप्ती करा। सर, त्या ऑर्डरमध्ये नेमकं मेन्शन काय, म्हणजे कोणाच्या हस्ते देता येईल की त्यांना स्वतः उपस्थित करावं लागणार? नाही, यामध्ये मी वाचतो, इंग्लिशमध्ये वाचतो कारण इंग्लिशमध्ये आहे। ही म्हणजे जे ॲप्लिकंट आहे प्रशांत कोरटकर इज डायरेक्टेड टू सरेंडर इन मोबाईल हँडसेट हॅव्हिंग सिम कार्ड नंबर 97 जे नंबर आहे टू द इंचार्ज ऑफ सायबर सेल नागपूर विदिन 48 आवर्स फ्रॉम टुडे, हे लिहिलं आहे, ते स्वतः लिहिलं आहे। सर, 48 तास, कारण 1 तारखेच्या संध्याकाळचा कोर्टाचा ऑर्डर आहे, तर 48 तास आज 3 तारखेच्या संध्याकाळी संपतात असं ग्राह्य धरता येईल? हां, ऑफकोर्स। सर, तो मोबाईल जमा केल्यानंतर मग इथून पुढे तुमची काय प्रक्रिया असेल त्याचा तुम्ही तपास कराल की ते मोबाईल वगैरे कोल्हापूर तपासासाठी वर्ग? नाही, तपासात जे तपासी अधिकारी आहे त्यांच्यासोबत आम्ही बोलले आहे, जे काय त्यांचे रिपोर्ट पाहिजे आम्ही करून देऊ त्यांना, पण सगळे रिपोर्ट्स आणि मोबाईल फायनली त्यांना आम्ही देणार आहे। सर, यामध्ये त्यांनीच आणले तर तुम्ही स्वीकाराल का, किंवा जर दुसरं कोणी आणलं त्यांच्या वतीने वकिलांनी आणलं तर तुम्ही स्वीकारणार की नाही स्वीकारणार, काय? या ऑर्डरमध्ये त्यांना सांगितलेलं आहे की ते जमा करतील। आणि यामध्ये आता व्हेरीफाय पण करावं लागेल की जे हँडसेट आहे तेच हँडसेट आहे, पण काही दुसरा ते सबमिट करत नाही आहे, तेच सिम कार्ड आहे, दुसरा पण सबमिट करत नाही आहे, काही फॉर्मॅटिंग केलेली आहे, काही हे केलं, ते सगळं व्हेरीफाय करावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।